वासना अशातून प्रगट झाली एक इच्छा की आता आपल्याला कोणतरी दोन पाहिजे, नाही का? आता एकच जर दोन झाला, आता दोन नाहीच तर मग तोच दोन झाला. कळलं का तुम्हाला? कोण झाला? ही क्षमता होती त्याच्यात. अहो देव आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. काय करू शकत नाही? कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. कर्तुम तोच, अन्यथा कर्तुम तोच सर्व, आणि जे घडणार नाही अकर्तुम, जे घडणार नाही सुद्धा घडून आणणारा तोच. म्हणून त्याला म्हटलंय कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. जे तुमच्या ध्यानात मनात नाही ते सुद्धा घडून जातं. कळलं काय? हो असं घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, म्हणूनच अकर्तुम. काय आम्ही केलं कर्तुम, अन्यथा कर्तुम. काही येऊ शकतं त्याच्या सृष्टीमध्ये. मग सध्या जर आपण जग बघितलं तर आपल्यालाच कळत नाही काय चाललंय, काय चाललंय कळत नाही, हेच अकर्तुम आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले की तिथे वासना उत्पन्न आले, तीच मनाची बीज होय. मनाचे बीज काय? वासना. तिथून त्याच्यातून एक अशी संकल्पना निर्माण झाली. कशी निर्माण? सतचा संबंध जोडणारी हीच अशी ज्ञात्यानी अंतःकरणात विचार करून निश्चय केला. ज्ञात्यानी अंतःकरणामध्ये विचार, हा विस्तार कशापासून किंवा कोठून काढला हे कोण सांगू शकणार? हा विस्तार कसा, कोणापासून, केव्हा झाला हे कोण सांगू शकणार? माझं बोलणं कळलं का? हा हे बघा, जरा आपला निराळ्या तऱ्हेने प्रवचन चाललं आहे. हरिपाठ तुम्हालाही माहिती आहे, हरिपाठ मलाही माहिती आहे, पण देव शब्दाचा विचार अशी मुळाशी गेलं पाहिजे, इतिहास बघितला पाहिजे. आणि अनायशा फुरसत आहे मलाही आणि तुम्हालाही. मग का सांगू नये आणि का ऐकू नये तुम्ही तरी? मला जेवढं कळतं, जेवढं वाचलं तेवढं तुमच्या पुढे का मांडू नये, का देऊ नये? कारण हे वैदिक काळ सांगतोय. न देणाऱ्या काळातलं संतांच्या काळामध्ये सांगता येतं हेही सिद्ध होतं. कळलं तुम्हाला काय म्हटलं मी? न सांगता येणारं संतांच्या काळामध्ये हे सांगता येतं, हेच सिद्ध होतं. सध्या संतांचा काळ आहे. वैदिक सिद्धांत, वेद कालातले सिद्धांत सुद्धा संतांच्या काळामध्ये सांगता आले. हां, तसं जर बघितलं तर वेद अनेक होते, अनेक वेद होते. एकच वेद नाही, अनेक वेद होते. पण व्यासाने त्याचं काय केलं? संकलन केलं आणि 4 वेद केले. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरीमध्ये म्हणाले, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिनी, या कारणे म्हणिपे पायी व्यासो उच्चिष्ट जगत राहे. असं उच्चिष्ट जगत राहे. म्हणून त्यांनी काय केलं? याचं संकलन केलं. पण ते कसं घडलं ते बरोबर. देवसुद्धा या विस्तारा अलीकडे, मग तो जेथून उगवला तो कोण सांगणार? देवसुद्धा या विस्ताराच्या अलीकडचा आहे. कुठून उगवला कोण सांगणार? माझं म्हणणं कळलं का? कुठून उगवला कोण सांगणार? पण कोण सांगणार नसला तरी कोणीतरी आहे निश्चित. हे बघा, काही नाही, काही नाही म्हणजे काहीतरी आहेच ना. अहो काही नाही हे आहे ना. काय म्हटलं मी? ओवी अशी आहे, नाही ऐसी व्यवस्था कवणासी पा. नाही ही व्यवस्था कुणाला आहे? बाबा महाराजांना भेटायला घरी तुम्ही आला. काय हो बाबा महाराज आहेत का? आहेत. बरोबर आहे, ठीक आहे. मग पुन्हा दुसरा कोणीतरी आला. काय बाबा महाराज आहेत का? नाही. आहे तरी बा, आणि नाही तरी तसं. आहे तरी तोच आणि नाही तरी. आहे नाही हे त्याचं रूप आहे. असणं आणि नसणं हे त्याचं रूप आहे, स्वरूप आहे म्हणा. हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून महाराज म्हणाले, हे सुक्त म्हणजे वैदिक विचाराचा आकाशात असणारा या जगाचा जो अध्यक्ष, तो जाणीवेत असेल किंवा नसेलही. आकाशात उत्पन्न झालेला म्हणजे आकाश म्हणजे पोकळी.
काही नाही अशा ठिकाणी जो उत्पन्न झाला. हे बघा, एक नाथांचा हरिपाठातला आहे, आकाशी अवकाश आत्मा असे. हे वैदिक वेदातलं वाक्य संतांच्या वाङ्मयात मिळतं आपल्याला. वैकुंठ कैलास त्या माझी आकाश, आणि आकाशी अवकाश आत्मा असे. आकाश ज्याच्यात सामावलेलं आहे. कशात सामावलेलं आहे? नीट विचार करून ऐका, हे तत्वज्ञान आहे. आपण देवाबद्दल बोलत नाही. देव शब्द कुठून आला आणि देव ही प्रतीती कुठून आली याबद्दल बोलतोय. हां, देवाचे द्वारी उभा क्षणभरी हा अभंग आहे सुरुवातीचा. तो किती सेकंदात सांगू? देवाच्या द्वारात एक क्षणभर उभा राहा, तेणे चारी मुक्ती साध्य होतील. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना करू नका, एवढं पुण्य मिळेल. आणि हे कुणाला करता येतं? असोनी संसारी जीवयोग करू. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे. तुम्हाला जर देव भेटायचं असेल दुसरीकडे जाऊ नका. व्यास सांगतात एकच खुण आहे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. झाला हरिपाठ. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल. किती सोपं, हे तुम्हाला समजलंच असेल. पण जो देव 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 तुम्ही म्हणताय आणि जी भांडणं चालू आहेत, तुमचा देव कोणचा ना आमचा देव कोणचा, तुमचा देव सगुण का आमचा देव सगुण निर्गुण, तुमचा सगुण श्रेष्ठ का आमचा निर्गुण श्रेष्ठ, हे जे वाद चालू आहेत त्याच्या मुळाशी गेलं तर देव शब्द कसा प्रगट झाला? देव शब्द काय, कुठून आला? काही नाही. ऐसी व्यवस्था कवणासी पहा. म्हणून हे मोठं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी महाराज म्हणतात तत्व काय असावे याविषयी उत्कट जिज्ञासा यामध्ये भरलेली आहे. जेव्हा शोध करू लागले, काय आहे, काय आहे, काय आहे, याच्या मागे कोण आहे, याच्या मागे कोण आहे, याच्या मागे कोण आहे, याच्या मागे कोण आहे. एक उदाहरण देतो, दुसरं निराळं उदाहरण देतो. दोन्ही तिन्ही दिसतो. एखाद्या माणसाला रस्त्याने हाणामारी झाली, तो मनुष्य पळून गेला. कोण आहे तो नीट बघितलाही नाही. मग याच्या मागे कोण असलं पाहिजे? हां, याच्या मागे कोण असलं पाहिजे, याच्या मागे कोण असलं पाहिजे. म्हणजे त्या मुळाकडे शोध करणारे पोलीस खातं. मग शेवटी दोऱ्याने धागाने धागा, धागाने धागा, धागाने धागा, शेवटी मुळापर्यंत पोचतो. तसं इथे काय चाललं आहे? किंवा दुसरा दृष्टांत पुढचा सांगतो. पुस्तक वाचताना एखादं चांगलं जर इंटरेस्टिंग पुस्तक, आता ह्याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, ह्या सिरियलचं असंच आहे. बघा किती अनुभवी माणसं आहेत. काय हो, किती अनुभवी माणसं आहेत. काय आता ह्याच्या पुढे काय? आता सासूने ते लपून ठेवलं आहे, आता पुढे काय? सासू सांगणार, हिच्यावर आळ घेणार, मग ती हिच्यातून कशी सुटणार? बरं का, म्हणजे सध्या उत्कृष्ट शिक्षण आहे की सासू सुनाने एकमेकावर कशी कडी करावी, आणि सासूने सुनेला अडकवायचं कसं, आणि सुनेले सासूला अडकवायचं कसं, आणि याच सिरियल जास्ती फेवरेट आहेत. बरं का, आता काय सांगावं. इकडे सिरियल नाही, सिरियल. कळलं का नाही माझ्या आई? बघा एवढ्या वेळाने ट्यूब पेटली. सिरियल नाही, सी व्हॉट इज रियल. काय जे सत्य आहे, अंतिम सत्य काय आहे, आणि हे कुठे निघाले सगळे? याच्या मागे काय, याच्या मागे काय, याच्या मागे काय, कुठे निघाले? कोणतं सत्य आहे, अंतिम सत्य काय आहे? मग कोणी शून्यवाद्याकडे गेले, कोणी म्हणाले अहो शून्य जरी दावावे झाले तरी बिंदूले एक केले, आणि अद्वैत जरी सांगावे झाले तरी द्वैत कीजे. अद्वैत जरी सांगायचं असेल तर अद्वैत सांगण्याकरता द्वैत पाहिजेच ना. मोठेपणा म्हणून नाही किंवा काही नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. काशीला मोठी सभा झाली, त्याच्यामध्ये शंकराचार्यांच्या समोर झालं, त्याच्यात बरेच पंडित होते आणि आमच्यासारख्यांना बोलवून घेतलं उगीच कारण नसताना. शंकराचार्यांना फार माझ्यावर प्रेम, त्यामुळे त्यांनी, मी म्हटलं बाबा मला या पंडितांच्या सभेला कशाला बोलवता, मला काही संस्कृत येत नाही. वारकरी संप्रदायाने फक्त सुसंस्कृतपणा शिकवला आहे, तो सुद्धा माझ्या 100% उतरला आहे असं नव्हे.
उतरेल तो दिवस भाग्यवान. बोलता बोलता चर्चा निघाली, कोणी संस्कृत म्हणून भाषणं केली वगैरे वगैरे, आणि एकाने अद्वैत शब्द उच्चारला. मला म्हणाले याच्यात हे सगळं अद्वैत आहे. मी म्हटलं मला काही जास्ती कळत नाही, पण तुम्हीच सांगा, ज्या क्षणाला अद्वैत शब्द उच्चारला त्या क्षणाला तो द्वैत झाला ना. त्याच्यापुढे 7-8 वक्ते होते. ते म्हणले अभी हम कोई बात नहीं करेंगे, आप ही सुना हमें. अद्वैत शब्द उच्चारणारा द्वैतात असल्याशिवाय कळणार नाही ना. हे जग अद्वैत आहे, हे द्वैतात आल्याशिवाय कळत नाही ना. पण द्वैतात येतंय ते अद्वैत आहे हे कळत नाही ना. याचं काय? याच्या मुळाशी निघालेत. कुठे निघालेत? याच्या मुळाशी निघालेत. आणि म्हणून आता हे करत कुठे आला. आता आपण काय करूया, अखेरीस काय निष्कर्ष काढला की एकच आहे. आता वेद काळ संपल्यानंतर उपनिषद काळ सुरू होतो. थोडंसं बघू आपण, म्हणजे कसे कसे पुढे गेले. एकापर्यंत आलेत. अनेक होते ते वेद व उपनिषद या दोहीचा समावेश श्रुतीमध्येच होतो. काय तेव्हा या सगळ्या ऋषीमध्ये हे बघा, हे जे बाकीचं वेदाचं जे कर्मकांड आहे ना, यज्ञ यागादिक, त्याला उपनिषदाने निंद्य ठरवलं आहे. यज्ञ याग, अश्वमेध यज्ञ, एका उत्कृष्ट अशा घोड्याचा वध करणं, तो अर्पण करणं, काहीतरी बळी देणं, हे मान्य केलेलं नाही. आणि प्रसाद म्हणून सोमरस घेणं, मोठा शब्द आहे. सोमरस म्हणजे दुसरं काही नाही, दारू. तेव्हा आपल्या पुराण काळामध्ये जर दारू पित होते, तर आत्ता सध्या ते जर पिले तर कुठे बिघडलं? सोमरस बरं का. ऐसे जे दीक्षित ओवीस आहे, काय घेत होते? सोमरस प्रसाद म्हणून. पण एक फरक आहे, तो सोमरस प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. प्रसादाचा ग्लास हातातून खाळून गळून पडेल इथपर्यंत घ्यायचा नसतो. नाही का. जर बोकडाची हत्या केली, त्याला बलिदान दिलं, तर त्यातला प्रसाद म्हणून ते मांस खायला काही हरकत नाही असं लिहिलेलं आहे. वारकरी संप्रदायाला हे काही मान्य नाही, पण लिहिलेलं आहे हे खरं आहे. म्हणून यज्ञाला उपनिषदाने डावललं की ज्याच्यामध्ये हत्या आहे. म्हणून महाराज म्हणाले यज्ञ आराधना निर्भत्सना उपनिषदातून स्पष्टपणे केली आहे. उपनिषदामधून स्पष्टपणे केली आहे. बघा आता वास्तविक आता आपण कुठपर्यंत आलो? एकच देव आहे. गमत अशी आहे, सर्व ऋषी जरी श्रेष्ठ होते तरी त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य सर्वश्रेष्ठ होते. कुठून कसे आलो आपण ते बघा. आता उपनिषद कालामध्ये आलो आपण. खरं तत्त्वज्ञान उपनिषदामध्ये जास्ती आहे. सुरुवात झाली तिथून. याज्ञवल्क्य हे मोठे ऋषी, आणि ते कुठे होते? राजा जनकाच्या दरबारमध्ये होते. राजा जनक हा सर्व ज्ञान्यांचा राजा होता, ऋषींचा राजा होता, ज्ञाता होता तो. आणि मोठं राज्य. तेव्हा ऋषी मुनी सगळे, खाण्याची सोय, प्रवचनाची सोय, सगळी व्यवस्था नीटनेटकी. कुठे भीक मागायला नको, भिक्षा मागायला नको, सगळी सोय. सगळे येऊन राहिलेले होते तिथे. आता सगळे आडवा ताव मारत होते. राजाला वाटलं हे काही प्रवचन करा म्हटलं तर मग इतके काही प्रवचन नीट करत होते असं नव्हे. काळ मोठा गमतीचा आहे. काय उपनिषद काळामध्ये. आणि मग भरपूर जमलेली माणसं, भरपूर जमलेली माणसं. आणि मग त्याच्यामध्ये म्हणाले हा जो भाग आहे तुमचा, त्याच्या लक्षात आलं की चालू आहे. तो एक दिवस बोर्ड लिहिला, सहस्त्र सुवर्णशिंगाच्या गायी बांधून ठेवलेल्या आहेत. शिंगाला सुवर्णाची पिशवी बांधून ठेवलेली आहे. आणि जो ब्रह्मऋषी असेल, ब्रह्मवेत्ता असेल,
त्याने त्या गायी सोडून न्याव्या. उपनिषदामधले मुख्य ऋषी म्हणजे याज्ञवल्क्य, त्याने त्या गायी सोडून न्याव्या. एवढं म्हटल्याबरोबर याज्ञवल्क रस्त्याने चालू होते. 2 बायका 2 बाजूला. एकीचं नाव मैत्री आणि एकीचं नाव कात्यायनी. या 2 पत्न्या होत्या त्यांच्या, मैत्री आणि कात्यायनी. काय का मैत्री, काय ते बोर्ड आहे नीट वाच. कात्यायनी म्हणले हो काही नाही हो, त्याच्यात लिहिलं आहे की जो ब्रह्म ऋषी असेल, ब्रह्मवेत्ता असेल, त्यांनी या सुवर्णशिंगाच्या गाई घेऊन जावं. सोड म्हणले, माझ्या आश्रमात पाठवून दे. आता याच्यात 2 व्हर्जन्स आहेत बरं का, दोन्ही सांगतो तुम्हाला. काय असतं, साधा दृष्टांत देतो व्यवहारातला. बायका साडी खरेदी करायला जातात आणि साडी खरेदी करायल्यानंतर पहिल्यांदा ती साडी हात लावतात, घेतात, बाजूला ठेवतात आणि दुसरीने उचलल्यानंतर अहो ती मी घेतली होती. काय गंमत आहे बघा. ती म्हणली मग इतक्या वेळ काय करत होता. नाही नाही मी विचार करत होते. मग विचारच करा, मी घेतलेली आहे. तुम्ही विचार करा, मी घेतलेली आहे. तसं हे बघा, त्या बोर्डावर काय अटी लिहिल्या नव्हता की ब्रह्मवेत्ता कोण असावा. जो ब्रह्मवेत्ता जो कोणी असेल त्यांनी सोडून ल्यावा. गेले सगळे आडवे उभे राहिले. हे पहिलं वर्जन सांगतो. कशा काय नेऊन येतात 2 बायका बरोबर, आणि तुम्ही कशा काय ब्रह्मवेत्ते. ते म्हणले बोर्डामध्ये असं काही लिहिलं नाही 2 बायका असू नयेत, असं काही लिहिलं नाही लग्न झालेलं असू नाही, काहीही अट नाही. ज्याला कुणाला वाटेल, मला वाटलं मी आहे मी सोडून नेलं, तुम्हाला वाटलं नाही नेलं नाही. ते म्हणले हेही बरोबर आहे. खरंच आहे की तुमच्या अंतःकरणाची खात्री आहे का पक्की. तुम्हाला निश्चिंत वाटतंय का. यांना वाटतच नव्हतं. हे म्हणत होते आपण कुठले ब्रह्मवेत्रे खाण्याकरता राजाकडे राहिले काय ब्रह्मवेत भिक्षुक आपण. आणि यांची भूमिका आहेच आहेच सोड. ही एक भूमिका, ही जरा मस्त भूमिका आहे आणि पुढचं ऐकण्यासारखं आहे. मग सगळ्यात जरा खळबळ उडाली. हा दुसरा वर्जन. खळबळ उडाल्यानंतर कित्येकाने त्यास प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची त्याने